माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड आपल्यासोबत आहेत। कराड साहेब, एक महत्त्वाचा टप्पा आहे देवेंद्र फडणवीस यांच्या आयुष्यातला, तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत। माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा आहेच, त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या विकासासाठी सुद्धा महत्त्वाचा टप्पा आहे। कारण महाराष्ट्राला असे अनुभवी मुख्यमंत्री मिळाले आहेत ज्यांना महाराष्ट्र 25 वर्षापासून महाराष्ट्र ओळखतो आणि महाराष्ट्राबद्दल सर्व विभागातील सर्व क्षेत्रातील अडीअडचणी त्यांना माहीत आहेत। उदाहरणार्थ इरिगेशन असेल, MSAB असेल, हेल्थ असेल, सगळे सेक्टर्सबद्दल त्यांना नॉलेज आहे। म्हणून एक महाराष्ट्राला एक विकसित राज्य करण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा आहे। अनुभवी माणसाला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एक मताने गटनेता म्हणून निवड केलेली आहे आणि एक चांगले मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या हातून खूप चांगलं काम होईल। त्यांच्या कार्यास माझ्या शुभेच्छा। पण ही निवड व्हायला तब्बल निकाल लागल्यापासून 12 दिवसाचा कालावधी गेलेला आहे। मध्यंतरी एकनाथ शिंदेंकडून सुद्धा मुख्यमंत्री पदाची मागणी झाली होती। हो, कारण निवडून हे करत असताना 3 पक्ष प्रामुख्याने होते, त्यामध्ये प्रत्येकाचा विचार घेणं, त्यांच्याशी चर्चा करणं आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या नेत्याची बैठक, म्हणून थोडा मिटिंगसाठी वेळ लागला असेल। पण शेवटी नेतृत्व ज्यांचं राज्यातलं नेतृत्व माननीय फडणवीस साहेबांचं होतं, त्यांच्याच नेतृत्वामध्ये निवडणुका लढवल्या होत्या भारतीय जनता पार्टीनं आणि त्याहीपेक्षा एक स्टार प्रचारक म्हणून प्रत्येक विधानसभेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि म्हणून हा चांगला निकाल लागलेला आहे। इथून पुढच्या कालावधीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महाराष्ट्राला अनेक अपेक्षा आहेत, कशा पूर्ण करतील ते? मी आत्ताच सांगितलं की त्यांना सर्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याबद्दल माहिती आहे, त्यांना महाराष्ट्रातील जनतेच्या अडीअडचणी माहिती आहेत, विशेषतः आदिवासी असतील, मागासवर्गीय असतील, OBC असतील, ह्यांचीसुद्धा त्यांना जाणीव आहे। म्हणून सर्व क्षेत्रामध्ये आणि सर्व भागामध्ये आणि त्याचबरोबर केंद्रातलीसुद्धा त्यांना माहिती आहे। केंद्र त्यांना नवीन नाही आहे, प्रत्येक मंत्री असतील, माननीय प्रधानमंत्री असतील, माननीय गृहमंत्री अमित भाई असतील, माननीय JP नड्डाजी असतील, सर्वांशी मिळून चांगलं काम करणारा एक नेता निवडला आणि म्हणूनच महाराष्ट्राला आणि सर्व जनतेला अपेक्षा आहे एक महाराष्ट्रातील जनतेच्या विकासासाठी हा खूप चांगला निर्णय आहे। तर होते डॉक्टर भागवत कराड। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा झपाट्याने विकास होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। कॅमेरामन हर्षल निकमसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।